नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्या डबल ओ अकॅडमीच्या म्हणजेच ऑनलाईन ऑफिसर अकॅडमीच्या ई लर्निंग प्लॅटफॉर्मवरती तुम्हा सर्वांचं सहर्ष स्वागत आहे। तर एक महत्त्वाची अपडेट तुम्हा सर्वांसाठी असणार आहे। आरोग्य विभाग भरती 2026 याच्यामध्ये इयत्ता 12वी पास नंतर कोणकोणत्या पदांचा समावेश असणार आहे आणि त्याचबरोबर तुम्ही सरकारी नोकरीमध्ये कशा प्रकारे काय करू शकताय, तर या ठिकाणी एनरोल करू शकताय, याबाबतची माहिती आपण आपल्या या आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत। चला तर मग बघा काय सांगितलं जातं, तर आरोग्य विभाग पदभरती 12वी पास विद्यार्थ्यांना सरकारी नोकरी। चला बघा, तत्पूर्वी आमच्या डबल ओ अकॅडमीच्या ई लर्निंग प्लॅटफॉर्म वरती वेगवेगळे कोर्सेस अवेलेबल असणार आहेत, ज्याच्यामध्ये आरोग्य विभागातील नवीन बॅच सध्या चालू करण्यात आलेले आहे, ज्याच्यामध्ये अंगणवाडी कोणत्या बघा तर आरोग्य सेवक असेल, त्याच्यानंतर दुसरी आरोग्य पर्यवेक्षक, आरोग्य सेविका, आरोग्य निरीक्षक, लॅब असिस्टंट, लॅब टेक्निशियन्स, आरोग्य बहुउद्देशीय कर्मचारी असेल एमपीडब्ल्यू, आरोग्य निरीक्षक, आरोग्य त्याच्यानंतर स्वच्छता निरीक्षक, स्टाफ नर्स, फार्मासिस्ट, एएनएम, जीएनएम, लॅब असिस्टंट आणि एलएसओ ह्या सर्व ज्या काही बॅचेस असणार या बॅचेस आपण नव्याने नवीन जीआर आणि त्याचबरोबर नवीन अभ्यासक्रमानुसार काय करतोय तर सुरू करतोय। यामध्ये जर का तुम्हाला याविषयीची अधिक माहिती हवी असेल तर स्क्रीनवरती दिलेल्या नंबरवरती जाणून घेऊ शकता इतर माहिती, जसे की यामध्ये आपण लाईव्ह आणि डिजिटल बोर्डवरती चांगल्या पद्धतीने काय करतो तर शिकवतो, ज्यामध्ये लाईव्ह आणि रेकॉर्डेड स्वरूपातील लेक्चर्स तुम्हाला अवेलेबल करून दिले जातात। त्याचबरोबर तुम्ही हे लेक्चर्स डाउनलोड करू शकता, मल्टिपल टाइम वेळा पाहू शकताय। ऍप्लिकेशन मधील असणार जे काही ई बुक्स असणार आहे, या ई बुक्स द्वारे तुमच्यापर्यंत नोट्स सर्क्युलेट केल्या जातात। शिवाय वीकेंडचे जे काही 2 ते 3 दिवस असतात, या ठिकाणी आपण पीवायक्यू टाइप किंवा तत्सम लेवलचे कठीण योग्य टेक्निकल नॉन टेक्निकल अशा प्रकारचे क्वेश्चन सिरीज सोडवून घेत असतो। शिवाय त्यांचं त्या ठिकाणी एक्सप्लेनेशन सुद्धा आपण देतो। त्याच्यानंतर बृहद तज्ञ असा काय असणार अनुभवी शिक्षक वृंद तुम्हाला वेळच्या वेळी योग्य ते मार्गदर्शन करतो। जर का तुम्हाला ही माहिती आवडली असेल आणि जर का या बॅचेस मध्ये तुम्हाला एनरोल करायचं असेल तर स्क्रीनवरती दिलेल्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करा आणि लवकरात लवकर बॅच परचेस करा। यामध्ये बघा आरोग्य विभाग पदभरती 2026 यामध्ये आरोग्य विभागात 2026 मध्ये 12वी पास विद्यार्थ्यांसाठी प्रामुख्याने आरोग्य सेवक या पदाची मोठी संधी उपलब्ध आहे। बघा 12वी पास नंतर आपण कोणत्या पदासाठी पात्र असणार आहे, तर आरोग्य सेवक या पदासाठी पात्र असणार आहे आणि ही मोठी संधी आहे। या भरतीसाठी वयोमर्यादा 18 वर्ष ते 38 वर्षापर्यंत असणार आहे आणि त्याचबरोबर जे काही इतर मागास वर्ग असणार त्यांच्यासाठी 5 वर्षांची सवलत असणार आहे। याच्यामध्ये पगार 25,000 ते 81,000 पर्यंत अवेलेबल असणार आहे। अधिकृत महाराष्ट्र शासनाच्या आरोग्य विभागाच्या संकेतस्थळावरती याबाबतची जाहिरात तुम्हाला पाहायला मिळेल। आवश्यक पात्रता यामध्ये बघा शैक्षणिक पात्रता 12वी उत्तीर्ण असणं गरजेचं आहे। आरोग्य सेवक पुरुष पदासाठी विज्ञान शाखेतील 12वी उत्तीर्ण असणे बंधनकारक आहे। त्याचबरोबर तांत्रिक पात्रता बघा काही उच्च पदांसाठी जसे की एएनएम, जीएनएम, नर्सिंग किंवा आरोग्य सेवक प्रशिक्षण कोर्स पूर्ण असणं गरजेचं आहे। त्याबाबतची त्यांची नाव नोंदणी आणि शिवाय त्याबाबतचं त्यांच्याकडे सर्टिफिकेट असणं गरजेचं आहे। वयोमर्यादा साधारणतः इतर मागास प्रवर्गांसाठी 5 वर्षांची सूट आणि जनरली 38 म्हणजे 18 ते 38 वर्ष काय असणार आहे तर वयोमर्यादा या ठिकाणी सांगितली जाते। पदांची सविस्तर माहिती आरोग्य विभागातील 12वी पास विद्यार्थ्यांसाठी काय असते बघा, तर सविस्तर माहिती आपण पाहतोय। यामध्ये कोणकोणती पद आहेत, आरोग्य सेवक आणि आरोग्य सेविका ही 2 पद आहेत। यामध्ये ग्रामीण भागातील आरोग्य विषयक कामांसाठी हे पद आहे आणि महिलांच्यासाठी महिला व बालकांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी हे पद असणार आहे। आता यामध्ये सार्वजनिक आरोग्य विभागात 12वी पास नंतर केवळ आरोग्य सेवकच नाही, म्हणजे फक्त आरोग्य सेवक नव्हे तर इतर सुद्धा वेगवेगळ्या पोस्ट असणार आहेत। वेगवेगळे काय असतात बघा तर पद असतात, ज्याच्यामध्ये गट क आणि गट ड, ग्रुप सी आणि ग्रुप डी साठी इतर अंतर्गत सुद्धा महत्वाची पदे उपलब्ध आहेत। या काही पदांसाठी 12वी सोबतच टायपिंग किंवा विशिष्ट टेक्निकल सर्टिफिकेट्स असणं गरजेचं आहे। मग कोणती पद आहेत बघा, तर निव्वळ 12वी पास उमेदवारांसाठीची पदे। यामध्ये कनिष्ठ लिपिक एक पद असणार आहे बघा। यामध्ये 12वी पास उमेदवार कोणता सांगितलं जातो, तर या पदासाठी कोणत्याही शाखेतील जसं की आर्ट्स, कॉमर्स, सायन्स, ओके सायन्स साईडची जी काय असणार आरोग्य सेवक किंवा आरोग्य सेविकासाठी पात्र असणार आहेत। त्याचबरोबर तुम्हाला काय सांगितलं जातं, कनिष्ठ लिपिक
म्हणजे ज्युनियर क्लर्क कार्यालयीन कागदपत्रांचे व्यवस्थापन आणि काय असते बघा तर लिपिकीय कामे करण्यासाठी. त्याचबरोबर भांडारा निवस्त्रपाल म्हणजेच याला स्टोअर किपर असं सुद्धा आपण म्हणू शकतो. रुग्णालयातील मेडिकल स्टोअर किंवा कपड्यांच्या साठ्याची नोंद ठेवणे. त्याचबरोबर वॉर्डन म्हणजेच गृहपाल असणार आहे. आरोग्य विभागातील वसतिगृहांची किंवा केंद्रांची देखरेख करणे. गैरवैद्यकीय सहाय्यक आरोग्य उपकेंद्रांमध्ये प्रशासकीय कामामध्ये मदत करणे. त्याच्यानंतर 12वी पास प्लस टायपिंग याच्यावरती लिपिक टायपिस्ट आणि दूरध्वनी चालक. ओके, असे सुद्धा पद या ठिकाणी दिलेले असणार, ज्यामध्ये मराठी 30 आणि इंग्रजी 40 या स्पीडचं तुमच्याकडे सर्टिफिकेट असणं गरजेचं आहे. दूरध्वनी चालक ज्याच्यामध्ये बघा रुग्णालयातील किंवा कार्यालयातील टेलिफोन एक्सचेंज सांभाळणे. त्याचबरोबर 12वी सोबत काय असणार बघा संवाद कौशल्याचे प्रमाणपत्र किंवा अनुभव मागितला जाऊ शकतो. 12वी विज्ञान शाखा या शाखेतील पदे जर का तुम्ही विज्ञान शाखेतून पास झाला असाल तर यामध्ये तांत्रिक पदांच्या संबंधित डिप्लोमा किंवा सर्टिफिकेट पात्र असू शकते, ज्याच्यामध्ये प्रयोगशाळा सहाय्यक. 12वी सायन्स नंतर लॅब असिस्टंटचा कोर्स किंवा DMLT चा कोर्स तुमचा कंप्लीट असला पाहिजे आणि त्याचं प्रमाणपत्र तुमच्याकडे असलं पाहिजे. क्षकिरण सहाय्यक एक्सरे असिस्टंट याच्यामध्ये एक्सरे तंत्रज्ञानाचा कोर्स आवश्यक असणार आहे. रक्तपेढी सहाय्यक ब्लड बँक तंत्रज्ञानाचा कोर्स पूर्ण असणं गरजेचं आहे. त्याचबरोबर ग्रुप डी अंतर्गत बघा इतर काही पदे जसे की कक्ष सेवक रुग्णालयातील वॉर्ड मध्ये रुग्णांची काळजी घेणे आणि डॉक्टरांना मदत करणे. त्याचबरोबर शिपाई यामध्ये कार्यालयीन कामांमध्ये मदत करणे हे सुद्धा काय असणार तर कामकाज असणार आहे. परीक्षा पद्धत आता कशा प्रकारे परीक्षा होणार आहे बघा तर या ठिकाणी लिखित परीक्षा असणार जी की 100 गुणांची ऑनलाईन आणि ऑफलाईन अशा परीक्षा या ठिकाणी घेतल्या जातात. परीक्षेचा विषय मराठी इंग्रजी सामान्य ज्ञान गणित बुद्धिमत्ता संबंधित तांत्रिक प्रश्न या ठिकाणी विचारले जातात. गुणवत्ता यादी लिखित परीक्षेत मिळाल्यानंतर गुणांच्या आधारे या ठिकाणी गुणवत्ता यादी जाहीर केली जाते. जर का तुम्हाला याच्यामधला अभ्यासक्रम हवा असेल तर यामध्ये कमेंट मध्ये अभ्यासक्रम प्लस टाका आणि कोणत्या पदाचा तुम्हाला अभ्यासक्रम हवाय त्या पदाला सुद्धा या ठिकाणी मेन्शन करा. त्याचबरोबर जर का तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि त्याचबरोबर आमच्या डबल ओ अकॅडमीला म्हणजेच ऑनलाईन ऑफिसर अकॅडमीच्या ई-लर्निंग प्लॅटफॉर्मला सबस्क्राईब करायला विसरू नका. अशीच काही अपडेटेड माहिती घेऊन आपण पुन्हा लवकरच भेटू. तोपर्यंत धन्यवाद.